हॅलो गाईज, मी शिवकन्या यूथ आय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि जे काही द हिंदूचे आर्टिकल्स आलेले आहेत ते मी तुम्हाला त्याचा मराठीमध्ये ॲनालिसिस सांगणार आहे, त्याचं डिस्कशन सांगणार आहे. आणि जो दिनांक आहे 18 जुलै 2020 आहे. आणि जो काही आजचा वार आहे तो सॅटर्डे आणि उद्याचा जो संडे, तर तुम्ही या 2 दिवसातला एक दिवस ठरवू शकता तुम्हाला कोणत्या दिवशी तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. तुम्ही जे काही 1 वीकमध्ये रीड केलेलं आहे तर तुम्हाला त्याचं कितपत तुम्ही अभ्यास केलेला आहे ते तुम्हाला समजून येईल. आणि त्याचबरोबर जर तुम्ही मेन्सची आता तयारी करत असाल तर तुम्ही मेन्सचे जे काही आन्सर रायटिंग आहे तेही चांगले 3 तासाची टेस्ट देऊ शकता. त्याचनंतर एसे रायटिंग करू शकता किंवा आन्सर रायटिंग तुम्हाला 3 तासाची टेस्ट द्यायची नसेल तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही देऊ शकता, जे काही आठवड्यात तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर. आणि जर तुम्ही आता प्रिलिमिनरीची तयारी करत असाल तर तुम्ही तुमच्या जे काही टेस्ट आहे ते तुम्ही ते सॉल्व करू शकता. हे झालं आपलं की आपल्याला काय म्हणतो आपण शनिवार रविवार हा आपला कशा प्रकारे आपण यूज करून घेऊ शकतो. आणि जे काही आर्टिकल्स आहेत ते आपण बघूयात. तर जे काही आर्टिकल्स आहेत तर ते सगळ्यांनाच माहीत आहे की जे काही आता कोविड-19 चालू आहे त्याच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि त्याची काही आपल्याला दिलेला आहे जो काही फॅक्च्युअल डेटा म्हणतो आणि कोणत्या स्टेटमध्ये काय सिच्युएशन आहे हे दिलेली आहे. आणि हा जो काही डेटा आहे तर तो जुलै 16चा आहे, म्हणजे थोडा मागचा डेटा आहे. तर आपण जो डेटा घेतलेला आहे तो मागचा घेतलेला असल्यामुळे जे काही आजचा डेटा असेल तो त्यापेक्षा वाढलेल्या केसेस असतील, त्यामुळे डेटा मागे पुढे झाला तरी एवढं काही नाही. फक्त तुम्हाला ते कन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहे की कशा प्रकारे किती कोणत्या स्टेटमध्ये वाढत आहे, कुठे काय झालेलं आहे. आणि हे जे काही म्हणतो मिलियनचे जे काही माइलस्टोन आहे तो एक टप्पा गाठलेला आहे. जे काही कोविड-19चे नंबर आहे ते कुठेतरी वाढलेले आहेत. आणि जे काही म्हणतो आपण जर डेथ्स बघितल्या तर त्या कुठेतरी लो आहेत. बट जे काही इंडियाला अजून जे काही कोरोना व्हायरस आहे त्याच्याशी फाईट करणं खूप गरजेचं आहे. फक्त आपण डेटा मॅनेज नाही करू शकत, तर जो काही ॲक्च्युअल व्हायरस आहे त्याच्यासाठी लढा देणं खूप गरजेचं आहे. तर जे काही आहे ते बघूयात. जे काही एक्सटेंडेड लॉकडाऊन जे काही म्हणतो आपण केलेलं आहे, जे काही नोवेल कोरोना व्हायरस होता त्याचं जे काही अगेन्स्ट आपल्याला बॅटल, आपण जो युद्ध म्हणायचं लढाई त्याच्या अगेन्स्ट होती, त्यामुळे जे काही लॉकडाऊन आहे ते वाढत गेलेले होते. आणि हे जे काही मायक्रोब्स असतात, जे काही व्हायरस म्हणतो त्याचे जे काही मायक्रोब्स असतात ते कुठेतरी स्प्रेड होत गेले, प्रत्येक एरियामध्ये ते स्प्रेड होत गेले. आणि जर आपण जुलैचा डेटा बघितला, मी आधीच सांगितलं 16 जुलैचा डेटा आहे, त्यामुळे थोडासा मागचा डेटा आहे. आणि यामध्ये बघितलं तर जे काही इन्फेक्शनच्या जे काही केसेस आहेत तर 1 मिलियनच्या पुढे गेल्या. 1 मिलियनमध्ये 10 लाख येतात, म्हणजे याच्या पुढे गेलेले आहेत. आणि जर आपण डेथ बघितल्या तर 25,000 अशा आहेत. तर आपल्याला लक्षात येईल ज्या डेथ्स आहेत त्या कुठेतरी कमी आहेत आणि जे काही इन्फेक्टेड पर्सन्स आहेत ते जास्त आहेत. आणि जर आपण आता थोडं याचं ॲनालिसिस केलं, जर ॲक्च्युअलचं जे काही फॅक्ट्स आहे त्याचं, तर सुरुवातीचे जे 109 दिवस होते त्यामध्ये ज्या 1 लाख केसेस झाल्या, बट 2 लाख केसेस व्हायला म्हणजे त्याच्यात डबल केसेस व्हायला 15 दिवस लागले. म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये डबल केसेस झाल्या. आणि जर आपण बघितलं त्यानंतर पण जर 1 लाख केसेस वाढायचे असेल, आता इथे झाला 15 दिवस म्हणजे 2 लाख, त्याच्यानंतर 3 आणि 4 लाख असे नंतरच्या 2 वेळेला, तर इथे कुठेतरी श्रिंकिंग झालेली होती. म्हणजे एवढा वाढण्याचा रेट जास्त नव्हता. बट जर आपण बघितलं तर 9 लाख आणि 10 लाख ह्या इथपर्यंत केसेस येण्यापर्यंत खूप मोठा म्हणजे त्याचा रेट जास्त झाला होता, मोठ्या यानं वाढल्या होत्या, खूप लवकर वाढल्या ह्या केसेस. 9 लाख आणि 10 लाख म्हणतो तर त्या किती 3 डेज म्हणजे जे काही आपण 16 जुलै म्हणतो त्याच्या 5-6 दिवस आधी इतक्या मोठ्या केसेस वाढायला लागल्या होत्या. त्याच्यानंतर जर बघितलं तर जे काही फ्रेश केसेस वाढतात आणि त्या कुठेतरी रिपोर्ट होतात, तर कशामुळं जे काही टेस्टिंग फॅसिलिटीज आहे त्या कुठेतरी पहिल्यापेक्षा इन्क्रीज झालेली आहे, वाढलेली आहे. त्यामुळे ह्या ज्या केसेस आहेत त्या आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर ज्या काही आपल्याला माहीतच नाही, ज्या काही हिडन केसेस आहेत त्या तर अजून आहेतच. आणि त्याच्यानंतर जे काही हा स्प्रेड झालेला आहे तो कम्युनिटीमध्ये झालेला आहे असं म्हणता येईल. सुरुवातीच्या जी फेज होती त्याला कम्युनिटी स्प्रेड झालेला नव्हता, बट आता ज्या केसेस वाढतात त्या धर्तीवर आपण म्हणू शकतो की हा कम्युनिटी स्प्रेड झालेला आहे. त्याच्यानंतर कम्युनिटी स्प्रेड म्हणजे जे की आपल्याला त्याचं जिथून आपल्याला तो व्हायरस गेलेला आहे किंवा ट्रॅक करता येत नाही आपल्याला आणि तो कुठेही कुणालाही होऊ शकतो, त्याला कम्युनिटी स्प्रेड म्हणतात. जर आपण बघितलं तर नॅशनली जो काही टेस्ट करतो आपण त्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तर 10.3%, म्हणजे जेवढ्या टेस्ट करतात त्याच्यापैकी 10.3% त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह केस निघतात. आणि हा जर आकडा बघितला तर काही मागील दिवसांमध्ये तो वाढत आहे. आणि जे काही इन्फेक्शन आहे ते कुठेतरी अनडायग्नोस्ड आहे परत. आणि जी काही टेस्ट आहे तर
आपण बघितलं तर वाढलेले आहे. 3 लाख आपण डेली त्या टेस्ट डन केल्या जातात, म्हणजे टेस्ट घेतल्या जातात. आणि जो काही नंबर आहे त्या पार्श्वभूमीवर तो परत वाढत आहे. आणि सुरुवातीलाच काय होतं, जे की डिले ट्रेसिंग, जे काही कोरोना व्हायरसचे पेशंट आहे ते ट्रेस करायला कुठेतरी उशीर होतो आणि त्यामुळे ते कुठेतरी दुसरीकडे घेऊन जातात आणि तो पसरतो. त्याचनंतर जे काही टेस्टिंग आहे त्यालाही लेट होतं आणि त्यांना आयसोलेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी डिले होत आहेत आणि त्यांचा जो कॉन्टॅक्ट आहे तो कुठेतरी कम्युनिटीमध्ये येतो आणि त्यामुळे जे आहे ते आपण इमॅजिन करू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात तो व्हायरस स्प्रेड झालेला आहे. आणि त्याचनंतर जर आपण बघितलं, जर फ्यू इंडियन सिटीज, आपल्या भारतातल्या जर आपण काही सिटींचं उदाहरण घ्यायचं झालं तर कॅस्केड ऑफ इव्हेंट झालेला. याला काय म्हणतात, कॅस्केड इफेक्ट काय असतो. सपोज आता कुठेतरी आपण व्हायरसच्या बाबतीत घेतो, जर कोरोना व्हायरस जर कुणाला तरी इन्फेक्शन झालेलं असेल तर ती व्यक्तीचा आपल्याला कॉज किंवा ती व्यक्ती सापडेपर्यंत दुसरा कुणाला तरी झालेला असतो. म्हणजे आपण पहिल्याच याच्यातून वर येत नाही तर तोपर्यंत दुसरा कुणाला तरी झालेला असतो. त्याला कॅस्केड इफेक्ट म्हणतात किंवा इव्हेंट्स. म्हणजेच जे काही डिले होतं, डिसीज डिटेक्शन आपल्याला समजत नाही, तर हा कुठेतरी कॅस्केड इफेक्ट आहे. आणि हे जे काही हेल्थ केअर सिस्टीम आहे त्याच्या कुठेतरी पुढे जाते किंवा ती कुठेतरी हेल्थ सिस्टीमला टॅकल करता येत नाही, ही एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो, जे की केस आहे फॅटॅलिटी रेटचा. आणि जर बघितलं तर करंटली सध्या खूप लो आहे, पण त्याच्यावर कुठेतरी निगेटिव्हली इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि जर बघायचं झालं तर जर केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यामध्ये ज्या काही इनिशियल आपण म्हणतो तर व्हायरस आपल्याला कुठेतरी स्प्रेड झालेला होता. केरळामध्ये पहिली केस आलेली होती आपण बघितलं तर, आणि त्याच्यानंतर तिथे अचानक जे म्हणतो आपण शार्प जे काही सर्ज होती ती लाट आली. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर जे काही बेंगलुरू आहे तर तिथे अर्ली स्टेजमध्येच आपल्याला तो पाहायला मिळाला किंवा तिथे आपल्याला कोरोनाचे पेशंट सापडले. आणि जर आपण बघितलं तर एक आपल्यासाठी ते स्टँडिंग एक्झाम्पल आहे. आणि त्याच्यानंतर ज्या केसेस आहेत त्या सिस्टीममध्ये ज्या काही परत वाढतच गेल्या त्या, आणि जे काही चॅलेंजेस आहेत ते परत कुठं आपल्याला टॅकल करता आले नाहीत, जसं की बेंगलोरचं एक्झाम्पल बघायचं झालं तर. त्याच्यानंतर जर चेन्नईचं कुठेतरी रेड्यूस झालेला दिसेल, जसं की ज्या काही ॲग्रेसिव्ह ट्रेसिंग आणि टेस्टिंग जे काही हेल्प केलं चेन्नईला, जे काही अचानक वाढलेले सर्ज जिथे काही लाट आलेली होती तर ती कुठेतरी आपल्याला टेस्टिंगच्या फॅसिलिटीज त्यानंतर ॲग्रेसिव्ह केल्यामुळे कुठेतरी तो कमी झालेला दिसतो. आणि त्याच्यानंतर जूनमध्ये जे काही लॉकडाऊन ओपन करण्यात आलेलं होतं, पण जे काही चेन्नई म्हणतो तिथं 12 दिवसांचं परत लॉकडाऊन केलेलं होतं. आणि त्यामुळे इथं कुठेतरी ज्या काही टेस्ट आहेत, टेस्टिंग ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट झालं. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण कुठलं दिल्लीचं तर जे काही आहे तर तिथेही टेस्ट जो काही पॉझिटिव्ह रेट आहे तो वाढतो आहे. रिसेंट वीकमध्ये तर जास्त झालेला आहे. आणि जे काही रॅपिड अँटीजन टेस्ट आहेत तर ते ओव्हर रिलायन्स होत आहे. त्याच्यानंतर जे काही आहे ते लो सेन्सिटिव्हिटी आहे. आणि जे काही ट्रू केस डिटेक्शन आहेत आपल्याला अँटीजन टेस्टमुळे कुठेतरी दिसत नाही आहेत. त्याचनंतर जर महाराष्ट्राचं बघायचं झालं तर धारावी हा एक झोपडपट्टीचा एरिया म्हणतो, स्लम एरिया म्हणतो. आणि आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी ज्याला स्लम एरिया म्हणतात, म्हणजे खूप कमी एरियामध्ये जास्त लोक राहतात आणि तो स्लम एरिया आहे. आणि तिथे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मॅनेज करता आला. तो जे काही इतक्या मोठ्या प्रमाणात ती झोपडपट्टी होते तिथं चान्सेस जास्त होते की तिथं तो स्प्रेड झाला असता, बट तो कंट्रोल करण्यात आला. आणि WHO जागतिक आरोग्य संघटनेनं त्याचं कौतुकही केलेलं आहे. तर आपल्याला लक्षात येईल जे धारावी मॉडेल आहे ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो, चांगल्या प्रकारे तिथं वर्क केलेलं आहे. आणि तामिळनाडू आणि कर्नाटकचं बघायचं झालं तर हे स्टेटही काही त्यांच्या सिटीज सोडल्या तर जे काही अदर डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये कुठेतरी वाढताना दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतर जर गुजरातचं बघायचं झालं तर त्यांच्यातली जे काही टेस्ट पॉझिटिव्हिटी आहे 9.1% आहे. कुठेतरी जे टेस्ट करतात त्याच्यातला जो काही पॉझिटिव्ह रेट आहे आणि हा दिवसेंदिवस वाढत जात आहे. आणि जे काही आपण म्हणतो लिमिटिंग दी नंबर करायचं डेली टेस्टवरती, बट नवीन केसेस अजूनही वाढतच जात आहेत पर डे आपण जर चेक केलं तर. आणि आपण तेलंगणाच्या बाबतीतही हेच म्हणू शकतो, त्याचा पॉझिटिव्ह रेट बघायचा झालं तर 18.4% आहे. म्हणजे जितक्या टेस्ट होतात त्याच्यात जास्त म्हणजे किती लोक पॉझिटिव्ह निघतात. आणि हे काही ग्रेट एफर्ट नाही, जे काही इन्क्रीजिंगली डेली टेस्ट होतात ते. आणि क्रॉस केलेलं आहे 13,000 ओनली, जे काही आपण म्हणतो जे काही कपल ऑफ डेमध्ये आहे त्यांनी 13,000 क्रॉस केलेलं आहे कुठेतरी. आणि त्याच्यानंतर तेलंगणाचं अजून जर बघितलं आपण तर कुठेतरी ज्या केसेस आहे त्याचा ट्रेंड आपल्याला वाढताना दिसतो आणि एक सिरियस कन्सर्न्स आहे जो काही नंबर वाढतोय त्याला. आणि न्यूयॉर्कचं बघायचं झालं आपल्याला, जे काही अमेरिकेचं एक सिटी आहे न्यूयॉर्क, तर तिथे जे काही केसेस आहे तर तिथेही खूप वाढलेल्या होत्या. आणि जे काही आपण म्हणतो त्यांची जी कर्व आहे
ती कुठंतरी बेंड करायची, ती नेव्हर टू लेट म्हणजे बेंड, जे काही आपण म्हणतो न्यूयॉर्कचं एक्झाम्पल बघू शकतो आपण. आणि त्यामुळे जे काही स्टेट्स आहेत तर त्यांना स्वतः जी काही गरज आहे ती कोरोनाची व्हायरस आहे त्याच्यासोबत फाईट करण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसला कुठेतरी स्टेटनं स्वतःहून त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचं होम मिनिस्टरने गाईडलाईन्स पण दिलेले आहे, सर्व स्टेट्सवरती दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त डेटा मॅनेज नाही करायचा, तर जे काही ॲक्च्युअल आपल्याला जे काही व्हायरससोबत बॅटल आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि कुठेतरी व्हायरसचं इन्फेक्शन कमी करता येईल, त्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या डिटेक्ट करता येईल, हे सगळं बघता येईल. हे सगळ्यांना माहीतच आहे की जे काही कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःला घ्यायची आहे. जे काही स्टेट करेल त्यांची एक लिमिटेशन आहेत, पण जे आपण एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आपल्याला ही गोष्ट करणं गरजेचे आहेत की बाहेर जाताना तोंडाला बांधून जाणे किंवा मास्क यूज करणे, त्याच्यानंतर हात स्वच्छ धुणे घरी आले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेच्या आहेत. त्या सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. हे झालं आर्टिकल. त्याच्यानंतर आता जे काही पुढचं आपलं आर्टिकल आहे तर ते खूप छान आर्टिकल आहे. आपल्याला त्या दिवशी आपण आर्टिकलमध्ये बघितलं जे काही चाबार पोर्ट्स आहे त्याविषयी थोडं दिलेलं होतं, पण इथे आज खूप डीपमध्ये दिलेलं आहे. आणि ॲक्च्युअल ते सर्व गोष्टीच काय आहेत, त्या गोष्टी काय आहेत ते बघूयात. जे काही इराणची टाईज आहे तर ती डिप्लोमसी जी आहे आपल्याला इराणसोबत बघणं गरजेचं आहे, काय चालू आहे आणि स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. तर जे काही इंडियाला फक्त जे काही पॉलिटिकली एंगेज होणं गरजेचं आहे कुणासोबत, तर तेहरान जी इराणची कॅपिटल आहे. आणि जे काही इराण सध्या पार्टनरशिप करतोय कुणासोबत, चायनासोबत, तर ते आपल्याला लक्षात न घेता किंवा त्याचा काही इम्पॅक्ट न होऊ देता आपल्याला इराणसोबत आपल्या गोष्टी परत स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. तर हे जे काही आहे न्यूक्लिअर डील, त्याचा कुठेतरी आपल्याला संदर्भ आला आहे समोर, त्यामुळे मी तुम्हाला हे घेतलेलं आहे, ते तुम्हाला नंतर सांगते ॲक्च्युअल काय आहे. आणि जर आपल्याला आता बघायचं झालं तर जे काही अफगाणिस्तान, इराण आणि इंडिया हे जे काही आहे आपण लोकेशन थ्रू बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल. जर आपण बघितलं तर इथे अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंडिया आणि इराण आहे. आणि इंडिया इथे जे काही चाबार पोर्ट आहे ते डेव्हलप करत आहे. आणि इराणमध्ये आणि चायना जे काही पाकिस्तानमध्ये ग्वादर पोर्ट डेव्हलप करत आहे. जर बघायचं झालं तर हा रोड आपल्याला एकदम मेजर मॅपमध्ये बघता येईल, आपल्या लक्षात येईल. तर जे काही म्हणतो आपण तर इथे इंडियाचं कांडला पोर्ट आहे, त्याच्यानंतर इथे चाबार पोर्ट डेव्हलप करत आहे इंडिया, म्हणजे केलेला आहे बऱ्यापैकी. आणि इथून जी काही झेडनची जी काही रेल लाईन आहे आणि इथून परत एक झेडन टू झरंज जी काही परत एक रस्ता आहे हा डेव्हलप केलेला आहे. आणि जर बघायचं झालं तर परत झरंग टू डेलराम हे जे काही रस्ता आहे तर तो अफगाणिस्तानमध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण मॅप थ्रू बघितल्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आणि जसं पुढे आर्टिकलमध्ये लोकेशन येतील त्यावेळेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपल्या ज्या गोष्टी आहेत ते क्लिअर होतील. त्याचबरोबर आता आपण बघूयात की ॲक्च्युअल आपल्या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे. तर जे काही इराणचे ट्रान्सपोर्ट आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे, जे की मोहम्मद इस्लामीज आहेत त्यांनी एक लॉन्च केलेला आहे. त्यांचा जो काही 628 किलोमीटरचा जो काही चाबार आणि झेडनचा जो काही रेल लिंक होती ते डेव्हलप करत आहे. आणि इंडियाला याच्यातून कुठेतरी एक्सक्लूड केलेलं आहे ह्या प्रोजेक्टमधून. का तर इंडियाने त्याला डिले केलेला आहे, इंडियाने रिस्पॉन्स दिलेला नाही, म्हणून कुठेतरी त्यांनी एक्सक्लूड केलेलं आहे. आणि ते कशामुळे इंडिया डिले करतो का, ह्या गोष्टी आहेत आर्टिकलमध्ये पुढे बघूयात. तर अजून एकदा जे काही चाबार आणि झेडन जी आहे ते पण बघून घेऊयात म्हणजे लक्षात येईल आपल्या. तर हे झालं चाबार आणि हे झाली झेडन, ही जी काही रेल लाईन आहे ती डेव्हलप करत आहे इराण. त्याच्यानंतर जर इराणने अजून एक क्लॅरिफाय केलेलं आहे तर जे काही इंडिया आहे तर लेटर जॉईन करू शकतं. जे काही लेटरची स्टेज आहे नंतर काही दिवसानं जर इंडियाला वाटलं की जॉईन करावं तर तो जॉईन करू शकतो. म्हणजे कुठेतरी इंडियाला असं पूर्णपणे एक्सक्लूड केलेलं नाही, कुठेतरी अजून आपण पार्टिसिपेशन करू शकतो त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हे जे काही डोअर ओपन आहे ते आयरकॉन जी काही इंटरनॅशनल लिमिटेड जी काही कंपनी आहे तर त्यांनी हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. आणि त्यांनी कुठेतरी जे काही म्हणतो आपण इंडियानं कंटिन्यू केलं होतं, जे काही चाबार पोर्ट आहे त्यांच्यासोबत ते म्हणजे त्यांच्यासोबत जे काही म्हणतो ते वर्क करत होते, त्यामुळं त्यांना ओपन ठेवलेलं आहे, कधी येऊ शकता. आणि त्याचनंतर जर आपल्याला कनेक्टिव्हिटी बघायची असेल अफगाणिस्तानमध्ये तर चाबार पोर्ट डेव्हलप करण्यामागचं मेन रिझन काय आहे तर अफगाणिस्तानमध्ये कनेक्टिव्हिटी होणे आणि जे काही सेंट्रल एशियाचा पार्ट आहे तिथेही इंडियाला जे काही म्हणतो पाकिस्तानला बायपास करून आपण ते पुढे जाऊ शकतो आणि तिथे डेव्हलपमेंट करू शकतो, तिथून जे काही आपलं इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे ते करू शकतो. तर हा त्या चाबार पोर्ट डेव्हलप करण्यामागचा उद्देश आहे. आणि त्याच्यानंतर जे काही ग्वादर पोर्ट पाकिस्तानमध्ये चायना
डेव्हलप करतो, जे की इंडियन ओशियनमध्ये ॲक्सेस पाहिजे, त्याच्यासाठी हे कुठेतरी एक क्लिअर काउंटर करता येईल ह्या गोष्टी. ह्याच्यासाठी तो चाबार पोर्ट एक महत्त्वाचा आहे आणि त्याच्या असोसिएटेड जे काही रेल लाईन, रस्ते लाईन हे जे प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर जे काही इराण थ्रू अफगाणिस्तानमध्ये जी काही आहे ती कनेक्टिव्हिटी डेव्हलप करायची आणि त्याच्यानंतर आपण कराची पोर्ट आहे त्याला कुठेतरी डिपेंडन्स होता तो कमी केलेला आहे. आणि काबूल जी काही अफगाणिस्तानची कॅपिटल आहे सिन्स 2003 पासून आत्ताच बघितलं. त्याच्यानंतर जे काही चाबार पोर्ट आहे ते इराणचं मक्रान कोस्ट आहे. जे काही चाबार पोर्ट डेव्हलप करत आहे ते इराणचं मक्रान कोस्ट आहे. आणि जर आपला कांडला कोस्ट एकदा बघून घेऊयात आपण, हे जे आहे ते कांडला आणि हे चाबार पोर्ट आणि हे जे काही ते मक्रान कोस्ट आहे जे की इराणचं आहे. तर हे जे आहे तर त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये जे काही अंतर म्हणतो आपण तर 1000 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि ते कुठेतरी ते डेव्हलप करत आहेत किंवा ते डेव्हलप झालेलं आहे. आणि जी काय म्हणतो रोड आणि रेल लिंक चाबार टू झेडनला कनेक्ट करत आहे. त्याच्यानंतर जे काही 200 किलोमीटरचा झरण आपण आत्ताच बघितला अफगाणिस्तानमधला रस्ता आहे तर तो कुठेतरी इंडियाला ते बिल्डअप करण्याचं गरज आहे आणि ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इराण कुठेतरी एक सँक्शनमध्ये होता 2005 ते 13मध्ये त्यांच्यावर कुठेतरी सँक्शन होते, त्यामुळे कुठेतरी लिटल प्रोग्रेस होती, इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे प्रोग्रेस झालेली नव्हती. आणि जर आयरकॉनची जी काही कंपनी आहे तर त्यांनी एक इंजिनिअरिंग स्टडीज केली आणि त्याच्यानुसार एक अंदाज काढला, जी काही त्यांनी प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे 800 किलोमीटर लॉंग रेल्वे लाईनचा, तर त्याचा अंदाजे एस्टिमेशन काढलेला आहे. त्याला खर्च किती येऊ शकतो तर $1.6 बिलियन इतका त्याला खर्च येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जे काही जे काही आपण म्हणतो इंडियाचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे तर 220 किलोमीटरचा रोड कुठून झरंग टू डेलराम जर बघायचं झालं आपण मॅप थ्रू तर बघू शकतो. हा जो रस्ता आहे झरंग टू डेलराम हा जो रस्ता आहे तर तो पूर्णपणे इंडियाने डेव्हलप केलेला आहे आणि इंडियाचा तिथे मोठा इंटरेस्ट आहे. जो काही हट हायवेज आहे आणि तो 2008 मध्येच कम्प्लिटेड झालेला आहे आणि त्याची कॉस्ट किती आहे $150 मिलियन त्याची कॉस्ट आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर 2015मध्ये जे काही इराणचे सँक्शन होते ते कुठेतरी कमी झालेले होते. तर का जो जॉईंट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन आहे ज्यालाच इराण न्यूक्लिअर डील म्हणतात ती साईन झालेली होती. आणि ते ॲक्च्युअल ती डील कोणती आहे काय आहे ते आपण बघूयात आता. तर जी काही इराण न्यूक्लिअर डील आहे तर ती 2015मध्ये इराण आणि P5+1 कंट्रीज यांच्यामध्ये साईन झालेली होती. तर P5 कंट्रीज कोणत्या आहेत, जे काही युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याच्यातले जे काही परमनंट मेंबर्स आहेत ते, ज्याला की आपण म्हणू शकतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्यानंतर युनायटेड किंगडम म्हणजे त्यानंतर रशिया, फ्रान्स आणि चायना. आणि प्लसमध्ये कोण घेतलं जर्मनी, ही परमनंट मेंबर नाही आहे पण इराण न्यूक्लिअर डीलमध्ये होते म्हणजे परमनंट 5 मेंबर हे. आणि त्याच्यात +1 जर्मनी यांनी आणि त्याचबरोबर युरोपियन युनियन होतं यांनी मिळून ती डील केलेली होती. आणि ती डील काय होती तर जे काही इराण जे काही वेपन क्रिएट करत आहे तर ते कुठेतरी वेपन जे काही न्यूक्लिअर म्हणतो पण ते करू नये यासाठी ती डील होती. आणि त्याच्यानंतर जे काही USA होतं त्यांचं पूर्ण लक्ष होतं त्यांच्या 2 साईट होत्या तिथे. आणि त्याच्यानंतर एप्रिल 2015मध्ये जॉईंट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन त्यांनी साईन केला, जे की P5+1 आणि युरोपियन युनियन यांनी. आणि कुठं केला तर व्हिएना या ठिकाणी तो केलेला होता. आणि आता जर बघायचं झालं तर हे सगळं झालं बट डोनाल्ड ट्रम्प जे की आपण म्हणू शकतो त्यांनी काय केलं मागच्या वर्षी ह्या डीलमधून युनिलॅटरली बाहेर पडले. म्हणजेच ते त्या जे काय म्हणतो पण इराणलाही सांगितलं नाही किंवा काय आहे काहीच नाही. आणि जे सांगितलं त्यांनी सांगितलं की ते कुठेतरी जे काही वेपन्स आहे ते क्रिएट करत आहे म्हणून युनिलॅटरली बाहेर पडले. त्यांचं काही बोलणं पण झालेलं नाही आहे म्हणजे त्या डीलमधून बाहेर पडलेले आहे म्हणून इतकं मोठं हे सगळ्या गोष्टी येतात ते आपण आर्टिकलमध्ये बघतोच आहोत. त्याच्यानंतर जर आपण बघायचं झालं तर जे काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आहे तर ते इराण आणि जे काही प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्यामध्ये साईन झालं होतं. तर कधी जे काही तेहरान 2016मध्ये तेहरान या ठिकाणी जे काही इराणची कॅपिटल आहे आणि जे काही 2 टर्मिनल ऑपरेट करायसाठी एक परमिशन दिले होते. जे काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होतं त्यामध्ये शाहिद बेहेश्ती पोर्ट म्हणू शकतो आपण, जे की फेज 1चा प्रोजेक्ट आहे तो जो की चाबार पोर्टचा तिथला. तर त्याच्यासाठी कुठेतरी त्यांच्यात ते चांगल्या प्रकारे साईन झालं आणि ते डेव्हलप पण झालेलं होतं. त्याच्यानंतर जो काही माइलस्टोन आपण टप्पा म्हणतो चांगला जो सक्सेसफुल राहिलेला होता तो कोणता होता तर ट्रायलॅटरल ॲग्रीमेंट साईन करण्यात आले. कुणी तर
जे काही अफगाणिस्तान, इराण आणि इंडिया यांच्यामध्ये ट्रायलॅटरल ॲग्रीमेंट साईन करण्यात आलं आणि जे काही इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट अँड ट्रान्झिट कॉरिडॉर आहेत याच्यासाठी. आणि 2018मध्ये काय केलं तर इंडियाने जे काही अफगाणिस्तानला वीट सीप असतात, जे काय धान्य वगैरे असतं ते त्या रूट थ्रू प्रोव्हाइड केलेलं होतं, जे की अफगाणिस्तानला गरजेचं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर स्पेशल इकॉनॉमिक झोन जे की चाबार पोर्ट आहे त्याच्या आजूबाजूलाच ते प्लॅन केलेलं होतं, त्याच्याबरोबरच होतं. तर त्याच्यातही कुठे USA सँक्शनमुळे त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट स्लो झाली आणि व्हायला पाहिजे तितक्या चांगल्या प्रकारे त्याची डेव्हलपमेंट झालेली नव्हती. आणि जर बघितलं तर इंडियाला कुठेतरी USAचे सँक्शन आहे त्याच्यातून सूट दिलेली होती, जे काही अफगाणिस्तानची कनेक्टिव्हिटी व्हावी, अफगाणिस्तानसोबत ट्रेड वाढावा, त्यासाठी जे काही चाबार पोर्ट थ्रू होणार होतं तर त्याच्यासाठी सूट दिलेली होती आणि कंटिन्यू जे कॉपरेशन ते करायला सांगितलं होतं. म्हणजे एकमेव कंट्री होती की USA सँक्शनमधून सूट मिळालेली होती. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तरी पण सूट दिलेली असतानाही काही म्हणजे ते पोर्ट डेव्हलप करायचं होतं त्याला कुठेतरी डिले होत होता. आणि तो का होत होता तर जे काही USA ट्रेझरी असतात, जे काही क्लिअर करायचं असतं त्यांना, जे काही इम्पोर्ट ऑफ हेवी इक्विपमेंट जसं की रेल माउंटेड जे काही गॅन्ट्री क्रेन्स असतात आणि मोबाईल हार्बर्स असतात क्रेन, त्याच्यासाठी कुठेतरी एक क्लिअरन्स द्यायला पाहिजे होतं. ह्या गोष्टी कुठेतरी हेवी इक्विपमेंट्स असतात ते इम्पोर्ट करायचे होते आपल्याला, त्याला कुठेतरी क्लिअर झाले नव्हते. त्यामुळे आपण जे काही इराण म्हणतो त्याच्यासोबतही जास्त डिले होत होते जे काही प्रोजेक्ट्स होते त्याच्यानंतर. आणि जर बघितलं तर जो काही रेल ट्रॅक प्रोजेक्ट होता तर तो प्रोव्हाइड केला होता $500 मिलियनचं जे काही होतं त्यामध्ये. आणि जे काही इन्क्लुडिंग आपण म्हणतो 150 मिलियन त्याच्यामध्ये स्टील रेल ट्रॅक्स होते. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर एक आपण इस्टिमेशन नाही, जो काही खर्च झाला तो म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर जे काही करंटली रेल्वे ट्रॅक्स आहे तो सप्लाईड कोण करत आहे तर आयरकॉन जी कंपनी आहे ती सप्लाय करत आहे. आणि इराणची रिस्पॉन्सिबिलिटी काय होती ते जे काही त्यांचे लोकल वर्क्स आहेत, लँड लेवलिंग आणि प्रोक्युरमेंट, ते त्यांचे जे काही स्थानिक डेव्हलपमेंट होतं त्या सगळ्या लोकांना घेऊन ते करणार होते आणि ते करत आहेत. त्याच्यानंतर जर आयरकॉनची जर बघितली तर आणि CTTIC ज्याला की कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जे की इराणचे आहेत, त्यांचं कुठेतरी आता जे काही जे काही आपण म्हणतो मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग कुठेतरी एक्सपायर होत आहे. त्याच्यानंतर जे काही एक्सपायर झालेली होती किंवा होत आहे. आणि जे काही इराणचं ॲम्बिशियस प्लॅन काय आहे तर जे काही रेल्वे लाईन आहे ती एक्सटेंड करणार आहे इराणकडून, तर झैडेन टू मशद जे की इराणचाच पोर्शन आहे. आपण झैडेन बघितलं, मशद पण आहे, तर मशद तोच तिथला पार्ट. आणि जर माझे प्रोनाऊन्सिएशन चुकले असेल तर सॉरी, तुम्ही करेक्ट करू शकता कमेंट सेक्शनमध्ये सांगून, कारण फास्टमध्ये पटकन कळत नाही. त्याच्यानंतर तो जो रोड आहे तो 1000 किलोमीटर आहे. तर तिथं त्यांची जे काही ॲम्बिशियस प्लॅन आहे तो डेव्हलप करणार आहे. आणि जर पुढचं बघितलं तर 150 किलोमीटरचा जो काही ऑनवर्ड सार्क्स आणि त्यानंतर जे काही तुर्कमेनिस्तानच्या बॉर्डरवरती आहे ते डेव्हलप करणार आहे. ॲम्बिशियस प्लॅन आहे कुणाचा तर इराणचा. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे तर कॅस्पियन, आता जर बघायचं झालं पण तर तो आपण बघू शकतो, जो की इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर हा जो आहे तो इराण थ्रू जातो आणि ते कॅस्पियन सी आहे. तर इथं आपण जे म्हणतो तर इंडियाचा सगळ्यात मोठा इंटरेस्ट आहे. तर इंडिया जे काही म्हणतो पण चांगल्या प्रकारे तिथं इन्व्हेस्ट करून जे काही सेंट्रल एशियासोबत कनेक्टिव्हिटी आहे ती वाढू शकतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला लिंक केलेला होता, हाही त्यांचा प्लॅन होता जो की इंडियाचा होता त्यांचा. आणि त्याच्यानंतर 2011मध्ये जे काही इंडियाच्या 7 इंडियन कंपनीज होत्या, कोणत्या तर त्याच्यातली एक जी होती स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, तर यांनी सक्सेसफुली काय केलं होतं, बिडिंग केलेली होती. जे काही मायनिंग राईट्स आहेत अफगाणिस्तानमधली हजिक जी काही माइन्स आहे अफगाणिस्तानमधली, तर तिथं लार्ज आयर्न ओरेज आहेत आणि त्याच्यासाठी बिडिंग केली होती. सक्सेसफुली ती झालीही. आणि त्याच्यानंतर ती काही म्हणतो पण ती कुठेतरी पूर्ण झाली नाही किंवा ती काही तशीच स्टॉल झाली किंवा तशीच स्टॉप झालेली होती. का तर जे काही आपण म्हणतो अफगाणिस्तानमध्ये जे काही तालिबानचा जो काही सिक्युरिटी तालिबान आहे त्याच्यामुळे जे काही सिक्युरिटी म्हणतो अफगाणिस्तानमध्ये ती कुठेतरी कमकुवत आहेत किंवा त्याच्या सिच्युएशनमुळे ते कुठेतरी पूर्ण झालेलं नाही किंवा तसा स्टॉप झालेला आहे. आणि जर बघितलं तर इराणला नीड का आहे, चायनाची गरज काय आहे इराणला, तर जर 2016मध्ये बघितलं तर जे काही सँक्शन थोडेसे कमी झालेले होते इराणवरचे, त्यामुळे जे काही चायनीज प्रेसिडेंट सी जिनपिंग आहे त्यांनी तेहरानला व्हिजिट केली आणि एक लॉंग टर्म कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप प्रोग्राम त्यांनी त्यांच्यासोबत साईन केला. आणि त्याच्यामध्ये होतं की चायनीज इन्व्हेस्टमेंट जे की इराणमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते इन्व्हॉल्व करणार आणि त्या बदल्यात जे इराण आहे
आहे तर त्यांना एक कमी जे इरानियन ऑइल आणि गॅस आहे ते कुठेतरी ॲश्युअर्ड सप्लाय करणार, म्हणजे त्यांना कन्फर्म सप्लाय करणार आणि या सगळ्या गोष्टी होत्या आणि कुठेतरी कमी किमतीमध्ये त्यांना तो सप्लाय करणार. हे सगळं त्या चायना आणि इराणचं डीलमध्ये होतं, म्हणजेच त्यांची जी काही म्हणतो आपण व्हिजिट दिली त्यावेळेला. आणि चायनाची जी काही पेसेंटली केली त्याने परमिटेड जी काही लिमिटेड बार्टर ट्रेड. जर आपण बघितलं बार्टर ट्रेड कशाला म्हणतात, जर आपण बघितलं तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं, तर एखाद्याच्या घरी जर धान्य असेल, सपोज एखाद्याच्या घरी गहू असेल तर तो गहू दुसऱ्याला नेऊन द्यायचा आणि त्याच्या घरून तांदूळ घेऊन यायचा. सपोज एखाद्याच्याकडे एक टोमॅटो आहे तर तो टोमॅटो देणार, बटाटेच घेऊन येणार. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तर ह्याला बार्टर ट्रेड म्हणतात. म्हणजे मनीची करन्सी असते त्याच्या थ्रूमध्ये त्याचा व्यापार होत नाही, तर डिरेक्टली धान्य जे काही वस्तू असतात त्याच्या थ्रू त्याचा व्यापार होतो, त्याला आपण बार्टर ट्रेड म्हणतो. आणि आता जर पुढचा पॉईंट बघायचं झालं तर जे काही चायनाची पेट्रोलियम अँड केमिकल कॉर्पोरेशन होती तर त्यांनी निगोशिएशन केलं आणि जे काही डेव्हलप केलं काय, जे काही ऑइल फील्ड होती जी काही चायनानं ती ऑइल फील्ड डेव्हलप केली कुठे तर इराणमध्ये. त्याच्यानंतर जे काही नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन आहे तर ते पण साऊथ पार्स गॅस प्रोजेक्ट आहे लास्ट इयरला, तोही त्यांनी डेव्हलप करायला सुरुवात केली. जर इनिशियली बघितलं तर इराणनी हा फ्रेंच कंपनीला टोटल स्टेक दिलेला होता, म्हणजे त्यांना सर्व परमिशन दिलेल्या होत्या, बट कुठेतरी ती चायनाला दिली. आणि नंतर बघायचं झालं आणि ह्या रिजनमध्ये टेन्शन कधी वाढलं, जर आपण बघितलं लास्ट इयरमध्ये इथे खूप टेन्शन वाढलं. तर का, जे काही मिसाईल स्ट्राईक केला सौदी अरेबियावरती कुणी, इराणनी, तर ह्या कशाच्या पार्श्वभूमीवर केला, जे काही इराणनी क्लेम केला जी काही हुती कम्युनिटी आहे आणि त्याचनंतर USA ड्रोन जो आहे तो स्ट्राईक केला, म्हणजे कुणी इराणनी USA ड्रोन जो होता तो स्ट्राईक केला, जे काही हुतई कम्युनिटीने जे काही इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स आहेत जे की त्यांचे चीफ जनरल होते कसिम सोलेमानी यांना कुठेतरी किल केलेलं होतं, म्हणजे त्यांना मारण्यात आलेलं होतं, त्याचा क्लेम केला इराणने. म्हणून त्यांनी जो काही USA ड्रोन होता हुतई कम्युनिटीवरती क्लेम केला सौदी अरेबियामध्ये आणि जो काही USAचा ड्रोन आहे तो म्हणजेच पाडला, म्हणजे त्याला कुठेतरी त्यानंतर हा जो काही आपण म्हणतो तो एरिया कुठेतरी पूर्णपणे शांत नव्हता आणि टेन्शन तिथे वाढत गेले. आणि पुढचा पॉईंट बघायचा झालं तर जर लास्ट 4 वीक्समध्ये बघितलं आपण तर एक अशी गोष्ट आपल्याला लक्षात येईल की कुठेतरी जे मोर दॅन हाफ डझन जे काही म्हणतो आपण बॅलिस्टिक मिसाईल जे काही लिक्विड फ्युअल प्रोडक्शन आहे तर ते कुठेतरी ते एक्सप्लोजन करत आहे. कोण तर इराण खोजी ही जी काही साईट आहे तिथे. आणि त्याच्यानंतर कशामुळे तर जे काही US आणि इस्रायलच्या एजन्सीज आहेत तर त्यांनी असं दाखवलं किंवा सांगितलं इराणला जे काही USA इलेक्शन आहे त्याच्या आधी हे करून दाखवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही USA आहे तर मे बी काय करू शकतो तर जे काही युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आहे तर त्याच्यामध्ये जे काही इराणियन ॲक्विजिशन जे कन्व्हेन्शनल वेपन्स त्याला कुठेतरी बॅन करण्यासाठी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि जे काही UNSCचं रेझोल्युशन 2233 आहे तर त्याच्यामध्ये जे काही जुलै 2015 आपण म्हणतो JCPOA आपण मागेच बघितलं तर त्यांच्यासाठी कंटेंट काय केलेलं होतं 5 इयर रेस्ट्रिक्शन होतं, जे काही इराणला इम्पोर्ट करायचं होतं जे काही कन्व्हेन्शनल वेपन्स आहे तर ते कुठेतरी इराण इम्पोर्ट करू शकणार नव्हता. ते रिझॉल्युशन थ्रू 2015 होतं 5 वर्षासाठी आणि या ऑक्टोबरमध्ये 5 वर्ष पूर्ण होणार आहेत त्या डीलला किंवा त्या रिझॉल्युशनला. त्याच्यानंतर जर बघितलं तर JCPOA हे जे आहेत आपण बघितलं ज्याला की इराण न्यूक्लिअर डील म्हणतो आपण, तर USAने युनिलॅटरलीच बाहेर पडला, क्विट केलं तिथून एक्झिट का, तर जे काही त्यामुळं ॲटोमॅटिकली सँक्शन इराणवरती लादले गेले किंवा त्यांच्यावरती सँक्शन आले. आणि त्याच्यात जर UK आणि फ्रान्स बघितलं तर त्यांनी USAला खूप क्रिटिसाइज केलं की तुम्ही युनिलॅटरली बाहेर पडताय, बट त्यांनी वेटो पॉवर यूज नाही करणार किंवा केला नाही का, तर वेटो पॉवर जो असतो तो नकाराधिकार असतो. जे काही UNSCमध्ये एखादं मॅटर गेलं तर त्याच्यावरती जे काही 5 परमनंट मेंबर आहे त्याच्यापैकी कुणीही वेटो पॉवर नकाराधिकार देऊ शकतो, म्हणजे ते जो डिसिजन आहे तो त्याचा रिझल्ट लागतच नाही किंवा नाही म्हटलं तर तो तसाच असतो. त्याच्यानंतर जर इराणला एक होप आहे जे की व्हाईट हाऊस आहे आता जे काही इलेक्शन होणार आहे USAमध्ये तर जे काही ओपन होईल त्यानंतर जे काही डायलॉग्स आहेत नोव्हेंबरमध्ये तर जे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यासाठी व्हाईट हाऊस काहीतरी डायलॉग किंवा काहीतरी बोलणी होईल जर जे काही नोव्हेंबरचं इलेक्शन होईल त्यानंतर काहीतरी चेंजेस होईल. आणि जे काही जर आपण तेहरानचा बॅलन्सिंग ॲक्ट बघितला तर काय आहे
तर जी काही इंडियासाठी एक ट्रिकी एक्सरसाइज आहे, तर कोणती? USA आणि इराणचं जे आपण म्हणतो USA आणि इराणला कुठेतरी बॅलन्स करणं, नेव्हिगेट करणं आणि जे काही चाबार पोर्ट आहे जो काही म्हणतो आपण त्याच्यासाठी जे काही नेव्हिगेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी इंडियासाठी कुठेतरी ट्रिकी आहेत, बट इंडिया सोल्युशन याच्यावरती काढू शकतो. आणि जे काही रुहानीचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे, जे इराणचे लीडर आहेत, तर त्यांचं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन चालू आहे सध्या, तर त्यांना जे काही बॅलन्सिंग ॲक्ट करणं कुठेतरी डिफिकल्ट जाते आणि त्यांचे जे काही इंटरनल त्यांच्याच कंट्रीमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही कुठेतरी मॅनेज कराव्या लागतात. आणि जर आपण बघितलं तर जे काही ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आहे, तर त्यांच्या जे काही पॉलिसी आहे, तर मॅक्झिमम प्रेशर ते क्रिएट करत आहे. जे काही इराणवर ते मॅक्झिमम प्रेशर कशा प्रकारे येईल हे पूर्णपणे जे काही डोनाल्ड ट्रम्पचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे आपण बघू शकतो. आणि त्याच नंतर रशिया आणि चायना जे आहेत ते दोन ओनली कंट्रीज आहेत, तर त्या वेटो यूज करू शकतात. जर जर USA आणि युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जर घेऊन गेले तर रशिया आणि चायना वेटो यूज करू शकतात, म्हणजेच नकाराधिकार यूज करू शकतात. आणि त्यामुळे इराणचं काही जेवढं USA ला वाटतं तशा प्रकारे काही होऊ शकणार नाही इतका लॉस. आणि त्याच्यानंतर जर इराण आणि चायनाचं आपण बघितलं जे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा जो काही रोडमॅप आहे तो कुठेतरी माजलीतला कुठेतरी ऑपोजिशनमध्ये आहे, तरी पण करू शकतात. का? तर कारण चायनालाही त्याच्यापासून भरपूर फायदा आहे. जर USA घेऊन जात असेल तर त्यामुळे कुठेतरी अपोज करू शकतो, त्यामुळे वेटो पॉवर यूज करू शकतो चायना. आणि आपण जर आता बघितलं तर जे काही फॉरेन मिनिस्टर आहेत मोहम्मद जावेद झरीफ जे की इराणचे, तर त्यांनी काय केलेलं आहे, कुठे तर सिक्रेसी केलेलं आहे. जे काही ॲग्रीमेंट आहे तर कोणती एक रिमर खूप मोठ्या प्रमाणात उठल्या गेलेला आहे. जे काही चायना आहे ते एक इराणमधलं किश आयलँड आहे, तर तिथे काय केलेलं आहे, चायनीज ट्रूप तैनात केलेले आहेत. आणि इराणमध्ये तर का जे काही चायनीज तिथं आपण म्हणतो की कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे त्याला सेक्युअर करण्यासाठी त्यांनी ती ट्रूप तिथे केलेली आहे. हे एक र्युमर आहे आणि इराणने ती कुठेतरी सिक्रेट ठेवलेलं आहे. आणि जर आपल्याला हा लेसन बघायचा असेल तर ॲडव्हान्टेजेस काय आहे त्या लेसनचे, जे की लॉंग टर्म पार्टनरशिप विथ चायना करत आहे जो की इराण, तर इराणला कुठेतरी निगोशिएटर्स आहे इराण कुठेतरी करतोय. बट एक वरिंग गोष्ट आहे जी की ग्रोईंग चायना जे काही मर्कॅन्टाइलिस्ट टेंडन्सी आहे जी काही चायनाची, ते कुठेतरी एक कन्सर्न किंवा आपण म्हणतो वरी करण्यासारखी गोष्ट आहे इराणला. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक गोष्ट सत्य आहे जी की चायना ग्रेटर कॅपॅसिटी आहे. जसं की USAचे जे सँक्शन्स आहेत तर चायना चांगल्या प्रकारे त्याला रेजिस्ट करू शकतो इंडियापेक्षा, कारण इंडिया जास्त USAच्या ॲली असल्यासारखं आहे, त्यामुळे इंडिया जास्त प्रमाणात रेजिस्ट नाही करू शकणार. आणि एक गोष्ट रिअलाईज करणं गरजेचे आहे इराणला, जी की एकमेव इंडिया असा पार्टनर होता की USA सँक्शनमधून कुठेतरी सूट दिलेली होती. जे काही चाबार पोर्ट डेव्हलप करायचं होतं ते USA सँक्शनमधून त्याला सूट दिलेली होती. आणि जी काही कनेक्टिव्हिटी म्हणतो आपण, जे काही अफगाणिस्तान लँडलॉक कंट्री आहे, म्हणजे त्याच्या बाजूने कुठेही समुद्र किंवा काही नाही आहे, पूर्ण देशाच्या कंट्रीजच्या ज्या सीमा आहेत, त्याच्यामुळे जे काही अफगाणिस्तान आहे तर त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी करण्यासाठी कुठेतरी परमिशन दिलेली होती USAने. आणि त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर इराण आणि इंडियाचा जे काही शेअर कुठं आहे, तर त्यांचं कॉमन इंटरेस्ट कुठे आहे, जे काही तालिबान आहे. अफगाणिस्तानमध्ये एक तालिबान हा दहशतवादी संघटना आहे आणि ती आता गव्हर्नमेंटमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे, तर तिथे टेक ओव्हर करू शकतात जे की इराण आणि इंडिया आहे. आणि त्याच्यामुळे जे काही आपण म्हणू शकतो इराणनं कुठेतरी इंडियासाठी डोअर ओपन ठेवलेला आहे. त्यानंतर इंडिया कधी येऊ शकतो असंही सांगितलेलं आहे. तर इंडियाला काय गरजेचं आहे, जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करणं. त्याच्यानंतर जे काही आपण नेबरहूड म्हणतो, नेबरहूड फर्स्ट आपली पॉलिसी आहे, त्या अंतर्गत आपण तिथे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट डेव्हलप करू शकतो. आणि जर बघायचं झालं तर आपले जे काही न्यूमरस इंडियन कॉपरेशन प्रोजेक्ट आहेत ते कुठे आहेत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि म्यानमारमध्ये आपले जे प्रोजेक्ट्स आहेत ते कुठेतरी डिले होत आहेत, सफर करत आहे डिलेसाठी. का? तर जे काही कॉस्ट असते तितका पैसा सध्या अवेलेबल नसल्यामुळे. आणि हा जो फायदा आहे तर तो चायनाला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होऊ शकतो. जे काही चायना आहे तो आपले जे काही इंडियाचे नेबरहूड्स आहेत तिथे इझियरली फुटप्रिंट करू शकतो आणि म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि जर इंडियाचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर की इज टू कंटिन्यू काय आहे, तर इंडियाला
पॉलिटिकली एंगेज होणं गरजेचं आहे इराणसोबत आणि जे काही ॲप्रिशिएशन करणं गरजेचं आहे. इच अदर जे सेन्सिटिव्हिटीज आणि कंपल्शन्स आहेत ते एक दुसऱ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे इंडिया आणि इराणला. हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्हीच्या फायद्याच्या आहेत. त्यामुळे हे झालं आर्टिकल. आणि जर तुम्हाला आर्टिकल आवडलं असेल तर लाईक करा, त्याच्यानंतर पुढच्या नोटिफिकेशन येत राहावे, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.